सन्माननीय सदस्य राहुलजी कोल. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. माझ्या आधीच्या सदस्यांनी उल्लेख केलेला एक विषयाचा मी आवर्जून उल्लेख करेल की देशातील सर्वाधिक बिबट प्रवण क्षेत्र म्हणून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड या तालुक्यांचा समावेश असून या 4 तालुक्यांमध्ये मिळून जवळपास 300 ते 400 बिबटे असल्याची माहिती ही वन विभागाकडून मिळते. संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आज नागरिक असुरक्षित आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना असुरक्षितता वाटतेय आणि बिबट्यांचा सुद्धा जीव हा वाहनांच्या, रेल्वेच्या धडकेमुळे आणि विहिरीत पडून त्यांचाही मृत्यू झाल्यामुळे अडचणीत आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी जनावरांच्यावर हल्ले करणारे बिबटे आता मानवावर हल्ले करू लागलेले आहेत आणि माझ्या मतदारसंघातील कडेठाण तालुका दौंड येथील 7/12/2024 रोजी दुपारी शेतात काम करत असणाऱ्या लताबाई धावडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि माझी या निमित्तानं मागणी आहे की त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई तर मिळावीच, परंतु या बिबट्यापासून असुरक्षित झालेलं मानव जीवन हे सुरक्षित करण्याची जबाबदारी वन विभागाची आणि शासनाची आहे आणि त्यासाठी आवश्यक तातडीने उपाययोजना करणं आवश्यक आहे. मी सातत्यानं मागचे वर्ष, 1.5-2 वर्ष संबंधित विभागाच्या संपर्कात आहे, परंतु म्हणावासा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. कागदे घोडे नाचवण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे आता लोकांना असुरक्षित वाटू लागलंय. शेतकरी आहे, शेतकऱ्याला शेती करताना एका बाजूला वेगळी संकटाला सामोरं जात असताना बिबट्याचं एक नवीन संकट आपल्या समोर आहे आणि त्या संदर्भात शासनानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं मी करतो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी ज्याचा उल्लेख केला की नवीन सरकार आलं, अतिशय चांगलं बहुमत महायुतीला दिलं आणि एक EVM ची चर्चा सुरू झाली. खरं तर EVM ची चर्चा सुरू होत असताना सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण सकाळी ज्यावेळी मतदान सुरू करतो त्यावेळी सगळ्या ट्रायल्स घेऊन EVM बरोबर चालतं की नाही, VVPAT बरोबर चालतं की नाही हे पाहिलं जातं आणि नंतरच मतदानाची प्रक्रिया सुरू होते. आता पूर्वीसारखं फक्त इलेक्ट्रॉनिक मतदान राहिलेलं नाही. आता त्याच्यामध्ये आपण जे मतदान करतो त्याची स्लिप खाली VVPATच्या माध्यमातून पडत असते. त्यामुळे ते एक प्रकारे बॅलेटवरचं मतदान असल्यासारखीच परिस्थिती आहे. परंतु नैराश्यामधून महाविकास आघाडी जो लोकांची दिशाभूल करते ते चुकीचं आहे आणि लोकशाहीचा अपमान आहे. त्याचा या चर्चेच्या निमित्तानं मी निषेध करतो. माझ्या मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पाण्यासंदर्भातल्या उपाययोजना या मागच्या सरकारनं केला. देवेंद्रजींनी जलसंपदा मंत्री म्हणून मागच्या 2.5 वर्षामध्ये चांगलं लक्ष घातलं आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघातील बेबी कॅनॉल सारखा एक प्रकल्प ज्याची किंमत जवळपास 300 कोटी रुपये आहे, तो अंतिम टप्प्यामध्ये आहे. एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला. पुण्यामधून संपूर्ण शहरामधून हा खडकवासला कालवा जातो आणि त्या कालवा जर आपण भूमिगत केला तर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी बचत होणार होती आणि काही हजार कोटी रुपयाची म्हणजे जवळपास 12 ते 14 हजार कोटी रुपयाची जमीन ही वेगळ्या प्रकल्पासाठी उपलब्ध होणार होती आणि त्या संदर्भातली मागणी ही सभागृहात झाल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद मान्य देवेंद्रजींनी दिला. त्या प्रकल्पाला मान्यता दिली. 2200 कोटी रुपयाची तरतूद झाली. प्रत्यक्षामध्ये काम सुरू होतंय आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागल्यामुळे पुढच्या 2-3 वर्षांनंतर पाण्याची उपलब्धता ग्रामीण भागामध्ये सुद्धा राहील आणि शहर जे अतिक्रमित केलेलं शेतीचं पाणी आहे हे त्यांना पुढे परत देण्यामध्ये आपल्याला यश येईल. परंतु एवढं पुरेसं नाही तर पुढच्या काळामध्ये मुळशी धरणाचं जे पाणी आहे ते या भागामध्ये देण्यासंदर्भातली आमची मागणी होती. त्या संदर्भामध्ये समिती झाली. माझी या चर्चेच्या निमित्तानं मागणी आहे की त्या समितीचा अहवाल तातडीनं मान्य करून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 7 ते 9 TMC पाणी हे विपलतीच्या खोऱ्याकडून हे तुटीच्या खोऱ्याकडे वळवणं शक्य आहे. म्हणजे जे पाणी समुद्रामध्ये वाहून जातं ते या पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील भागामध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि त्या संदर्भातली निर्णय शासनानं तातडीनं घ्यावा अशी या निमित्तानं माझी मागणी राहील. जानाई शिरसाई बंदनळीतून करावी आणि पुरंदर योजनेचा खुपटेवाडी फाटेची नवीन रचना करावी अशा प्रकारचा प्रकल्प मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्या संदर्भात सुद्धा तातडीने उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची मागणी करत असताना शेतकऱ्यांचं सरकार आहे. मी शासनाचं विशेष आभार मानतो
वीज बिल माफ केलं, लाडकी बहीणसारखी योजना आणली आणि आता पुढची मागणी आमची सगळ्यांची निश्चितपणे राहणार आहे की पाण्याच्या बाबतीतली स्वयंपूर्णता शेतकऱ्यांची व्हावी म्हणून नदी जोड प्रकल्पातलं काम तातडीने सुरू करावं। विशेषतः कृष्णा भीमा स्थिरीकरण हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाच्या विचाराधीन गेले कित्येक वर्ष आहे। पाण्यासंदर्भातली केलेली गुंतवणूक आणि तिच्या प्रमाणात मिळणारा परतावा याचा हिशोब केला तर आता पाण्याच्या सगळ्याच प्रकल्पाला तातडीने शासनानं हाती घेणं आवश्यक आहे। कर्ज पाहिजे तर कर्ज घ्यावं, आपल्या अर्थसंकल्पामधून तरतूद करावी, परंतु नदी जोड प्रकल्पाला तातडीने सुरुवात करावी अशा प्रकारची मागणी या नवीन सरकारला मी आपल्या माध्यमातून करतो। पुणे शहराच्या आजूबाजूची वाहतुकीची समस्या अतिशय गंभीर आहे। शासनाचे आभार, कोस्टल रोड प्रकल्प झाला, अटल सेतू झाला आणि आता मिसिंग लेन प्रकल्पही होतोय आणि असे वेगवेगळे प्रकल्प झाल्यामुळे मुंबईची परिस्थिती अतिशय सुधारलेली आहे। या भागामधून वरळीला 10-12 मिनिटात कधी जाता येईल असं कोणी सांगितलं असतं तर ते खरं वाटलं नसतं, प्रत्यक्षामध्ये ते आपण अनुभवतोय। परंतु आज जगामधली अतिशय वाईट परिस्थिती पुणे शहराची आणि परिसराची झालेली आहे। आमचा जिल्हा आहे परंतु ग्रामीण भागामधून मुंबईला येणं बरं परंतु पुण्याला जायलाच नको अशा प्रकारची आज पुणे शहराची परिस्थिती आहे। एका भागातून दुसऱ्या भागात जायला 2-2 तास लागतात आणि त्यामुळे रिंग रोडचा प्रकल्प हा जर तातडीने हाती घेतला, त्या संदर्भामध्ये मी पूर्वी सुद्धा एक चर्चा उपस्थित केली होती, त्या दरम्यान मला आश्वस्त केलं गेलं होतं, त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे परंतु त्याची म्हणावीशी गती नसल्यामुळे तो प्रकल्प तातडीने पुढे न्यावा अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं मी करतो। एक राज्याचा सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे, विशेषतः ग्रामीण भागातील जे सदस्य या ठिकाणी आहेत, आपल्याला नॉन प्लॅन रस्त्याला आपण फारसा निधी देत नाही, थोडाफार 25-15च्या माध्यमातून देतो, थोडासा आपण डीपीडीसीच्या माध्यमातून देतो आणि हे रस्ते जर अपग्रेड केले, ग्रामीण मार्ग जर हे झाले तर आपण बजेटमधून आता त्याला तरतूद करायला लागलोय। काही प्रमाणामध्ये जादाची तरतूद आपण डीपीडीसीतूनही करायला लागलोय, परंतु पूर्वी हे अपग्रेडेशन हे पीडब्ल्यूडी करायचं, हे ग्रामविकासकडे आलं आणि आता ते संपादित झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली गेली, ही चुकीची आहे, त्याचा मी निषेध करतो। मागचे वर्षभर मी या संदर्भातला प्रस्ताव शासनाकडे घेऊन आहे परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही। आज स्वातंत्र्यानंतर 80 वर्षानंतर जर एखादी वस्ती जर जोडली नसेल ते आपल्या दृष्टीने दुर्दैवी आहे। आपण खूप मोठे प्रकल्प करतोय, चांगला आहे, परंतु ग्रामीण भागातील अशा प्रकारच्या वस्त्यांना जोडण्यासाठी या रस्त्याचं अपग्रेडेशन हे करण्यासंदर्भातलं सोपं धोरण आपण हाती घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये जे काही अडथळे, जे काही अधिकारी त्या ठिकाणी अडचणी आणतात त्यांना ग्रामविकास विभागाच्या स्वतंत्र सूचना निर्गमित करणं आवश्यक आहे। पूर्वी ते पीडब्ल्यूडी करताना कुणाची संमती घेतली जात नव्हती, जे रस्ते वर्षानुवर्ष वहिवाटीत आहे त्याचं रेकॉर्ड हे आपण तपासायचो, ग्रामपंचायतकडून तपासायचो, त्या संदर्भातला ठराव जिल्हा परिषद पंचायत समिती करायचा आणि शासन त्याला मान्यता द्यायचा। जे रस्ते हे नॉन प्लॅन टू ग्रामीण मार्ग अपग्रेडेशन झालेले आहेत ते रस्त्याची कामं हाती घेतल्यानंतर कुठेही त्याला विरोध झालेला नाही आणि ती हजारो रस्त्यांची कामं आम्ही मागच्या 10-20 वर्षामध्ये कंप्लीट केलेली आहेत। त्यामुळे आता पुढे सुद्धा त्याला फार अडचणी न आणता ते अपग्रेडेशन करावं अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतो। ड्रग्ज संदर्भातला विषय मी मांडतोय, मी ग्रामीण भागातला प्रतिनिधी आहे, परंतु माझ्या कुरकुम सारख्या MIDC मध्ये 2 वेळा MDF नावाच्या ड्रगच्या फॅक्टऱ्या चालू होत्या। पोलिसांच्याकडे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं। पोलीस अधिकारी बराच वेळेला आम्ही कधी चांगल्या कामासाठी काही सूचना केल्या तर फार ऐकायच्या मनस्थितीत नसतात। काही अधिकारी तर मॅटमध्ये जातात, काही कॅटमध्ये जातात आणि आपले अधिकार त्या ठिकाणी दाखवतात, परंतु त्या ठिकाणी ज्यावेळी तरुण पिढी ड्रगच्या आहारी जाते त्या संदर्भातल्या उपाययोजना तातडीनं हाती घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही। भविष्यामध्ये तरुण वर्गाच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हायच्या असतील तर शिक्षण, शैक्षणिक व्यवस्था पुढचा भाग आहे, परंतु ही पिढी ड्रग्ज पासून आपण जर दूर ठेवायची असेल तर अशा संदर्भातल्या ज्या काही घटना घडल्या त्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आणि हे दुष्कर्म करणाऱ्यांच्या विरोधात उपाययोजना करणं ही तातडीची आवश्यकता आहे। राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर हा प्रकार चाललेला आहे, पुणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रकार चालू आहे आणि त्याला रोखण्यासाठी अतिशय प्रथम प्राधान्यानं आपण लक्ष द्यावं अशा प्रकारची सुद्धा या चर्चेच्या माध्यमातून मी विनंती करतो। सायबर गुन्हे हा एक मोठ्या प्रमाणावर घडणारा गुन्हा आहे। आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आले, कम्प्युटर्स आले, परंतु तितकी त्याच्यामधली माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळेला आपण या सायबर गुन्ह्याच्या बाबतीचे बळी ठरतो
आणि त्याचा व्यवस्था आपल्याकडे तेवढीशी मजबूत नाही. आता शासनानं नवी मुंबईमध्ये काहीतरी नवीन मुख्यालय करण्याचं ठरवलं, परंतु त्याला गती देऊन सायबर गुन्ह्याचं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालय असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तातडीनं संबंधित जो बळी पडेल त्या तक्रारदाराला मदत करावी आणि तशा संदर्भातली उपाययोजना करावी, अशा प्रकारची विनंती या चर्चेच्या निमित्तानं मी करतो. नदी प्रदूषण हा एक मोठा विषय आहे. एनजीटी मध्ये सातत्यानं त्या संदर्भामध्ये भूमिका मांडल्या गेल्या, वेगवेगळे आदेश दिले गेले. आज नदी हे सगळा कचरा आणि घाण टाकण्याचं ठिकाण आणि प्रदूषण हे जे जे होतं ते नदीमध्ये आपण प्रवाहित करून दूषित करण्याचं अतिशय सोपं माध्यम आहे. विशेषतः उद्योगाच्या बाबतीमध्ये त्यांना उत्पादनाचा जो खर्च येतो त्याच्यातला काही खर्च हा जे काही प्रदूषण आहे ते नियंत्रित करण्यासाठी येतो. माझ्या मतदारसंघामध्ये कुरकुम MIDC आहे. वर्षानुवर्ष वेगवेगळ्या बैठका मी घेतोय, परंतु लॉबी अतिशय मजबूत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी बळी अधिकारी या लॉबीचे पडतात. मी सातत्याने या संदर्भामध्ये आग्रही भूमिका बजावलेली आहे, मांडलेली आहे, परंतु या संदर्भामध्ये बैठका झाल्यानंतर मी सातत्यानं 10 वर्षामध्ये जबाबदारीनं सांगतो, वेगवेगळ्या बैठका झाल्या, निर्देश दिले, नाममात्र दंड केला जातो आणि जे जे प्रदूषण करतात त्यांना कुठेही रोखण्याचा प्रयत्न शासनाकडून होत नाही. अतिशय दुर्दैवी आहे. उद्योगानं उद्योग केले पाहिजेत, त्यांनी त्यांचा व्यवसाय केला पाहिजे, हे जसं बरोबर आहे तसं त्या भागामध्ये प्रदूषण होऊ नये ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. या संदर्भामध्ये MPCBनं अतिशय जागरूक राहून काम केलं पाहिजे. छोट्या छोट्या विषया संदर्भामध्ये ते लक्ष देतात, परंतु जे मोठे विषय आहे त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. त्याच्या संदर्भातली एक वेगळी यंत्रणा कार्यरत आहे, एक रॅकेट कार्यरत असल्यासारखी परिस्थिती आहे आणि त्यांची एक यंत्रणा प्रत्येक उद्योगाची ही शासकीय व्यवस्था हाताळण्यासाठी आहे. त्यामुळे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी सातत्यानं मांडून सुद्धा त्याच्यामध्ये म्हणावासे सकारात्मकता नाही. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा MPCBला स्पष्ट निर्देश करावेत. विशेषतः नदीचं प्रदूषण हे उद्याच्या काळामध्ये अतिशय गंभीर स्वरूप धारण करते. माझा मतदारसंघ उजनी बॅकवॉटरवर आहे आणि दिवसेंदिवस कॅन्सरचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाण माझ्या मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये वाढते. त्याच्यामधले या नदीच्या प्रदूषणाचा एक मोठा भाग आहे. वेगवेगळ्या भागातील प्रदूषित जे काही इफ्लुएंट आहे ते या नदीमध्ये विसर्गानं येतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा संपूर्ण मानवजातीवर होतोय. त्या संदर्भामध्ये दूरगामी उपाययोजना केल्या नाही तर उद्याच्या काळामध्ये कर्करोगासह जमिनी सुद्धा आमच्या हातातून जातील, अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण निर्देश द्यावे ही मागणी करतो. शेवटचा मुद्दा, बॅकवॉटरला जे काही गावं आहेत ज्याला विशेषतः उजनी सारख्या बॅकवॉटरमध्ये दौंड तालुका असेल, इंदापूर तालुका असेल, करमाळा असेल, कर्जत असेल, या सगळ्या लोकप्रतिनिधीची एक मागणी आहे. ज्यावेळी धरण भरतं त्यावेळी सगळ्या भागामध्ये पाणी असतं, परंतु जसा जसा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिना येतो धरणाची पातळी खाली जाते, त्या प्रमाणावर बॅकवॉटरवरच्या गावांना नदीचं पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे विशेष बाब म्हणून आपण बुडीत बंधाऱ्याला मान्यता द्यावी अशी मागणी सातत्यानं मी केलेली आहे. या खात्याचे ACS मान्य दीपक कपूर साहेबांनी सुद्धा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री मान्य देवेंद्रजींच्या सूचनेनुसार बैठका घेतल्या आणि त्या संदर्भामध्ये समिती करावी आणि याचा अभ्यास करून एक नवीन धोरण आखावं अशा संदर्भातल्या सूचना निर्गमित केलेल्या असताना त्याच्या संदर्भातली कुठलीही कारवाई झालेली नाही. या चर्चेच्या निमित्तानं माझी अशी विनंती आहे की बॅकवॉटरला नदीवर बुडीत बंधारे करणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण सूचना कराव्यात. शेवटचा मुद्दा, काही भागामध्ये मूळचे जे काही नैसर्गिक प्रवाह ओढ्याचे होते ते शेती डेव्हलप करताना सपाट केल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन ही काही नापिकी होतीये. त्या ठिकाणी चिबेड जमीन नावाचा एक प्रकार तयार झालेला आहे आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमीन ही पिकवण्यासाठी असमर्थ ठरतीये. त्यामुळे या संदर्भातलं धोरण ठरवावं ही 10 वर्ष मागणी करत होतो. मापदंड करावे की नाही करावे या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होत होती. शेवटी मागच्या सरकारमध्ये शेवटी त्या संदर्भातले मापदंड ठरवले गेले, परंतु मापदंड ठरवून त्या संदर्भामध्ये आर्थिक तरतूद करून आपण सातत्य ठेवून पुढे हे जर धोरण आपण सातत्य ठेवून अवलंबलं तर शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभा आहे हे आपल्याला आपल्या चर्चेतून नाही तर प्रत्यक्ष कृतीमधून दाखवता येईल आणि त्या दृष्टीने चिबेड जमीनचं सुद्धा धोरण जे काही आपण ठरवतोय ते तातडीने ठरवून त्या संदर्भामध्ये आपण आर्थिक तरतूद करावी अशा प्रकारची मागणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.